स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळातील जुने हस्तलिखित ग्रंथ कागदपत्र बाळ या कामाचा सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी केले आज उद्घाटन। जिल्ह्यातील दुर्मिळ व ऐतिहासिक कागदपत्रे व जुने दस्तऐवज कायमस्वरूपी जतन करण्यासाठी त्यांचे डिजिटायझेशन करणे आवश्यक आहे। तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी धुळ्यात केले। दरम्यान जिल्ह्यातील राजवाडे संशोधन संस्था, समर्थ वाग्देवता मंदिर या संस्थांकडे मोठ्या प्रमाणात दुर्मिळ व ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध आहेत। हे दस्तऐवज जतन करण्यासाठी तसेच या संस्थांमार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी शासनाकडून सहाय्य मिळवण्याकरिता प्रस्ताव सादर करावेत। राजवाडे संशोधन संस्थेत दुर्मिळ दस्तऐवज स्कॅनिंगसाठी मंजूर केलेल्या निधीतून सर्व कामे येत्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करावीत। मराठी भाषा समितीच्या नियमित बैठका घेण्याच्या सूचना सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी आज धुळ्यात दिल्या। दरम्यान यावेळी राजवाडे मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा, ग्रंथालय सचिव जयश्रीताई शहा, श्रीपाद नांदेडकर, विकास कपोले, प्रकाश कुलकर्णी, सोनाली वाघ, भूषण बर्गे, मनीष पवार, सतीश देशमुखसह राजवाडे मंडळातील सर्व कर्मचारी याप्रसंगी त्यांच्या समवेत उपस्थित होते। मराठी भाषा विभागाचा सचिव आणि सांस्कृतिक कार्य विभागाचा सचिव या नात्याने आज धुळ्यातल्या राजवाडे संशोधन मंदिराला भेट देण्याचा योग आला, याचा मला खरोखरच आनंद वाटला। इथलं सगळं कामकाज मी पाहिलं। विशेषतः जुन्या हस्तलिखित पोथ्या ज्या आहेत, जुने ग्रंथ जे आहेत, त्याच्या स्कॅनिंगचं काम इथे चालू आहे आणि त्याच्यासाठी शासनाने आर्थिक मदत दिलेली आहे। हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे असं मला इथे पाहून आनंद वाटला। याचबरोबर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठी भाषा समिती जी आहे, राज्यस्तरावरची आणि जिल्हा स्तरावरच्या समितीची बैठकसुद्धा आज घेता आली। सगळ्या सदस्यांशी संपर्क साधता आला आणि याच्यातून धुळे जिल्ह्यामध्ये मराठी भाषा विषयक विविध उपक्रम आता जिल्हा समिती हाती घेणार आहे, याचा मला आनंद आहे। जिल्हा समितीला राज्याकडून जी काही मदत पाहिजे आहे ती करायला आम्ही तयार आहोत। मला अशी खात्री आहे की पुढच्या काही महिन्यांमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये सर्वच शासकीय कार्यालयांमधून मराठी भाषा अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल आणि मराठी भाषा विषयक अनेक उपक्रम या जिल्ह्यामध्ये चालू केले जातील।